या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कुठून आलात बरं तुम्ही? गंगापूर, जिल्हा संभाजीनगर सर. ओके. छत्रपती संभाजीनगरहून आलेला आहात? येस सर. मला सांगा, छत्रपती संभाजीनगर मधलं तुमचं आवडतं पर्यटन ठिकाण कुठलं आहे? आवडतं पर्यटन ठिकाण सर दोन आहेत माझे ॲक्च्युली. एक आहे देवगिरीचा किल्ला आणि दुसरं आहे सर वेरूळ लेणीमधलं कैलाश मंदिर. पर्यटन ठिकाणं जी असतात बघा, टुरिस्ट पॉइंट्स, तिथल्या फूड रिलेटेड इश्यू काय आहेत बरं तिथले? सगळ्यात पहिलं फूड रिलेटेड इश्यू सर पर्यटन स्थळावरचं की तिथं हायजीन जास्त मेंटेन केलं जात नाही. दुसरी गोष्ट अशी असते की पर्यटन स्थळावर समजा फॉरेनर्स जर आलेत तर प्राइसेस ज्या असतात ह्या जास्त करून सांगितल्या जात असतात. आणि तिथलं जे काय वैशिष्ट्य काय असतं सो कॉल्ड आपण असं की म्हणू शकतो की त्या ठिकाणची भेळ वगैरे जी काय प्रसिद्ध आहे, तर याच्यामध्ये भेसळीचं सुद्धा बऱ्याचदा चान्स असू शकतात. अशा काही इश्यूज असतात सर. बरं, काय काळजी घेतली पाहिजे आपण याकरता? यासाठी सर ॲक्च्युली तिथले लोकल जे असतात त्यांनी स्वतःहून ही काळजी घेणं गरजेचं असतं, कारण टुरिस्ट हे विश्वास ठेवून तिथं आलेले आहेत. सो हे FBO जे असतात आपले जे दुकानं आहेत त्यांनीच याच्या संदर्भात स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपले जे ग्राहक आहेत त्यांना व्यवस्थित फूड गेलं पाहिजे. तुम्ही शिवाजी चौकामध्ये राहता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये फूड रिलेटेड काही प्रोव्हिजन्स होते का? फूड रिलेटेड सर मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण मी शेतकऱ्यांच्या संदर्भात नक्की सांगू शकतो सर. जसं की जर कधी दुष्काळ पडला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या संदर्भात जो कर आहे हा बऱ्याचदा माफ केलेला आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही या संदर्भात त्यांच्या पॉलिसीमध्ये सक्त तरतूद केलेल्या आपल्याला दिसतात. आता सध्या जे आहे बघा, शेतीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड्स वापरले जातात. म्हणजे पेस्टिसाइड्स आपल्याला जे आहे क्रॉप्स आणि त्याच्यातून जे आहे बाय प्रोडक्ट मध्ये पर्क्युलेट होताना दिसतात बघा. जसं मसाले आहेत, MDHचा इश्यू झालेला आता. सो याच्यासाठी काय करायला पाहिजे बरं आपण? यासाठी सर शेतकऱ्यांमध्ये पहिली गोष्ट जागरूकता पसरवली पाहिजे की तुम्ही पहिली स्टेप आहात या अन्नाची, ज्याच्यामध्ये तुम्ही जर पेस्टिसाइड जर जास्त वापरले तर येणारी जी खाणारी जी पिढी आहे किंवा समोरचे लोक आहेत त्यांना याचा खूप हार्मफुल इफेक्ट होईल. आणि आपण त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी प्रमोट केलं पाहिजे. ते एकाच याच्यामध्ये होणार नाही, तर स्लो हळूहळू जनजागृती करून आपण त्यांच्यामध्ये तशी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भात जागरूकता घडवू शकतो सर. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे? जी सर. बरोबर. ग्रीन केमिस्ट्री काय असते बरं? ग्रीन केमिस्ट्री सर साधारणतः पर्यावरणाच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री संदर्भात हा ग्रीन केमिस्ट्री शब्द वापरला जातो. सध्या भिडेवाडा न्यूज मध्ये बघा, तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. जी सर. का बरं न्यूज मध्ये भिडेवाडा? भिडेवाड्याची तर स्मारक बनवण्याचं सर सध्या म्हणजे बऱ्याच वर्षापासून चर्चा होतं. त्याला शेवटी अप्रुव्हल मिळालं, मग तो आता भिडेवाडा मध्यंतरी पाडण्यात आला आहे. तिथं आता स्मारक बनवणार. ओके. असिस्टंट फूड कमिशनर हे जे पद आहे बघा, याचे काय कर्तव्य आहेत बरं? असिस्टंट फूड कमिशनर जर आपण ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं याचं तर मॉनिटरिंगचं जास्त कर्तव्य आहे. हा सर्वे करू शकतो. हे पद खालच्या जे काही फूड सेफ्टी ऑफिसर असतात यांच्यावर नियमन करून जिल्ह्यांमध्ये किंवा त्या विभागामध्ये फूड सेफ्टीच्या गाईडलाईन कशा प्रकारे केल्या त्याच्या गाईडलाईन देऊ शकतो. त्यानंतर साधारणतः लायसन्स वगैरे ह्या गोष्टी त्याच्या अंडर असतात सर. असे काही कामं त्याच्या आहेत. तुमच्या ब्लेझरचं ब्रँडिंग आहे बघा? जी सर. ॲरो. कुठली कंपनी आहे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फ्रॉम न्यूयॉर्क. ओके. सध्या बघा बांगलादेशमध्ये जी अराजकता आहे तिच्यामुळे टेक्सटाईल इंडस्ट्री जी आहे तिथली ती हॅम्पर होते आणि भारताच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला स्कोप पण निर्माण झाला असं म्हटलं होतं. बरोबर सर. काही इंडियन ब्रँड सांगू शकता का तुम्ही जे खूप पॉप्युलर आहेत? एक सर खादी आहे, ज्याला असं मला असं वाटतं की छान प्रकारे त्याला प्रमोशन भेटतं आहे. ओके. बरं सर, फूड जो आहे या शब्दाला डिफाईन करावं. सर मी मराठीमध्ये सांगू शकतो. अन्न हा असा घटक आहे जो आपण खातो,
पचवतो आणि त्याच्या माध्यमातून आपण ऊर्जा निर्मिती करतो बाय फ्रॉम ATP. त्याला आपण अन्न असं म्हणू शकतो. मला सांगा, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणते फूड प्रॉडक्ट्स फेमस आहेत? छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲज सच असं वैशिष्ट्य असलेलं फूड नाही आहे, पण तिथं काही लोकल एरियाजमधले जसं की चहा, बरकट्टी हा एक फेमस आहे. त्यानंतर अण्णांचे पोहे म्हणून एक फेमस आहे. कॅम्प एरिया कॅनॉट प्लेसमध्ये जर गेलं तर पोहे मिसळ असे पदार्थ. पोस्ट हार्वेस्ट पासून ते पॅकेजिंग पर्यंत टीची प्रोसेसिंग कशी होते? सर सगळ्यात पहिले टीज जे आहेत त्याचे लिव्ज या प्लॅन्टपासून कलेक्ट केले जातात. त्याला सुकवलं जातं. ॲक्च्युली टेक्निकल टर्म्स मला सध्या जास्त येत नाही. सुकवलं जातं. त्याच्यातली कॉन्सन्ट्रेशन जे आहे टीचं हे जास्त वाढवलं जातं आणि मग त्याच्या माध्यमातून फिल्टरेशन, कॉन्सन्ट्रेशन या प्रोसेस करून पॅकेजिंग केली जात असते. त्यामध्ये एक मेथड असते बघा, CTC मेथड. रोलिंग मेथड मी ऐकलेली आहे, ज्याच्या माध्यमातून कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठीच ते ॲक्च्युली रोलिंग मेथड केली जाते. ओके, मला सांगा, ऑर्गॅनिक फूड आणि ऑर्गॅनिक फार्मिंग यामध्ये काय डिफरन्स आहे? ऑर्गॅनिक फार्मिंग सर याचा अर्थ असा होऊ शकतो की शेतीच्या पूर्ण प्रोसेसमध्ये नो GMOज, नो पेस्टिसाईड, नो केमिकल्स हे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण असं म्हणू शकतो. आणि ऑर्गॅनिक फूड याच्यामध्ये फार्ममधनं आलेले प्रोडक्ट पण येतात आणि बाय प्रोसेस असलेले, त्याच्यामध्ये पेस्टिसाईड असेल किंवा केमिकल्स हे कमी प्रमाणात वापर केलेले, याला आपण ऑर्गॅनिक फूड असं म्हणू शकतो. प्रोव्हिजन्स आहेत बरं महत्त्वाचे आपल्याकडे ऑर्गॅनिक फूडच्या संदर्भात 2018चा कायदा आहे सर. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी, रूल्स आणि रेग्युलेशन आपल्याला त्या संदर्भात दिलेले दिसतात. आणि जे कोणतेही पदार्थ ऑर्गॅनिकच्या क्रायटेरिया पास करतात त्याला आपण जैविक भारत. काही हॉबीज आहेत का तुमच्या? येस सर, ट्रेकिंग हॉबी आहे, पण ॲज सच मी अजून त्याच्यात प्रोफेशनलिझम आणलं नाही, आर्थिक क्षमता आणि या अभ्यासाच्या याच्यामुळे. पण जसं मी एक स्टेबिलिटी येईल त्यावेळेस नक्कीच मी सोशल मीडियाचा वापर करतो? येस सर. कोणकोणते प्लॅटफॉर्म यूज करतो? इंस्टाग्राम यूज करतो सर, व्हॉट्सअप यूज करतो आणि टेलिग्राम यूज. काय बेनिफिट होतो बरं तुम्हाला इंस्टाग्राममुळे सर मला करंट अपडेट्स राहायला खूप जास्त हेल्प होत असते. देशामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला काय काय सध्या इश्यूज आहेत वगैरे या गोष्टी मला समजतात सर त्याच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट सोशल आहे, सो माझ्या ओळखीच्या लोकांपर्यंत मी स्टे अपडेटेड राहतो त्याच्यामध्ये. फूड अवेअरनेस कशा पद्धतीने केली जाऊ शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून? सोशल मीडियाच्या माध्यमातून सर FSSI जसं आहे की यूट्यूबच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवता येतात. इंस्टाग्रामच्या माध्यमातून रील्स असतील किंवा यूट्यूबच्या माध्यमातून शॉर्ट्स असतील, ज्याच्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या नागरिकांमध्ये जागरूकता करता येऊ शकते. जागरूकतेचं एक चांगलं माध्यम आहे बघा सोशल मीडिया. पण त्याच्यातून जे काही आउटपुट आजच्या डेटमध्ये दिसत आहे की आपण आपला जो वेळ आहे बघा, तर तो खूप अनप्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये घालवतो, असं वाटत नाही? सर इट्स डिपेंड ॲक्च्युली व्यक्तीनुसार. जर तो सोशल मीडियाला ॲडिक्ट झाला असेल किंवा त्याच्याकडे दुसरं काम नाही तर तो वाहत जाण्याची शक्यता आहे. पण त्यांनी आता सोशल मीडियाने सुद्धा असं एक फीचर्स आणलेलं आहे की ते तुमचा वॉच टाईम लिमिट करू शकतात. ते आपल्याला सेटिंग करता येते, 1 तास 2 तास, त्या माध्यमातून आपण हे कंट्रोल पण करू शकतो सर. बरं, मला सांगा की आता जवळपास 2017ला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. आता 8 वर्ष झालीत बघा. जी सर. ओके, आता सध्या काय करता बघा तुम्ही? सध्या अभ्यासच करताय सर. बरं, मग आता जर समजा हे पद तुम्हाला नाही मिळालं, 2 पदं तुमच्यासाठी आहेत, तर तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल बरं? सर 2024ची पूर्वपरीक्षा पण मी छान प्रकारे दिलेली आहे. त्याच्यात सुद्धा चांगला स्कोर आहे, तर मेन्सच्या तयारीसाठी पुन्हा लागेल सर. ओके, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच.